आणि खरी तिची आवड म्हणजे हे तिच्या डायरीज, तिच्या स्टोरीज स्वतः लिहिणं, ते स्केचेस काढणं. स्वतः डायरी लिहिते. हो, स्टोरीज बेसिकली. आणि त्याप्रमाणे त्यांनी कळतंय की तिचा स्क्रीन टाइम पेक्षा लक्ष नसून त्याच्यात तिचं स्केचेस वरती. आणि दाखवू शकतो का थोडंसं? म्हणजे ही आत्ताची गोष्ट आहे जी आम्ही ऍक्च्युअली यंगस्टर्स जगतोय. म्हणजे मेकिंग डिसिजन ऑन एनिथिंग, म्हणजे मॅरेज म्हण, हॅव्हिंग किड्स म्हण, घरापासून दूर राहायचं की नाही म्हण, किंवा करिअर विषयी म्हण. सो एव्हरीथिंग इज सिम्पली पुट इन दिस फिल्म. आणि हा तुमचा पहिला मराठी सिनेमा आहे. सो मराठीत आपण एक सिनेमा करावं आणि या सगळ्या स्टारकास्टला घेऊन त्यामागे काय कारण होतं? सो एज ए साउथ इंडियन मुझे वही फील हुआ. 30 साल से मैं यहाँ पे हूँ, सो इट इज माई वर्क प्लेस. काय समुद्र आयुष्यासारखं वाटतं, ज्यात आई बाबा आहेत, सगळे आहेत, पण जो एक कायम स्वतःकडे परत जाण्याचा आणि स्वतः बरोबरचा एक कनेक्ट जो कायम लागतो तो जर स्ट्रॉंग असेल तर आयुष्य खूप सुखदायी वाटतं. आणि ते मी स्वतः एक्सपिरियन्स स्वतःच्या आयुष्यात करतोय, त्याच्यामुळे चांगलं वाटतंय. कारण काय बाकी कोणीच मला वाटतं कधीच परमनंट नसणार. मित्रपरिवार म्हणा, आपले आई वडील म्हणा, भावंड म्हणा, कोणी नसणार आहे. अहो सासूबाई, जीन्सवर कोण टिकली लावतं? सासूबाई म्हणते, अगं जीन्सवर नाही, कपाळावर ग भवानी, कपाळावर. नमस्कार, मी अपर्णा आणि मुंबई तरुण भारतमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. सो तू माझा किनारा हा नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि त्याच निमित्तानं सिनेमाची टीम आज माझ्यासोबत आहे. सो गाईज, कसे आहात सर्वात आधी? कशी आहेस? छान. मी पण छान. ओके, आपण ओळख करून घेऊयात. सिनेमाचे दिग्दर्शक आहेत क्रिस्टस स्टीफन, सिनेमाची अभिनेत्री आहे केतकी नारायण, छोटी सर्वांची लाडकी केया इंगळे आणि भूषण प्रधान. हॅलो. सो तू माझा किनारा हे नाव खूप आगळं वेगळं आहे. मी ट्रेलर सुद्धा पाहिलाय आणि ट्रेलर कमाल झालाय. म्हणजे मला आवडलाय. जे काही लव्ह स्टोरी आहे त्यात ट्विस्ट येतं. सो तू माझा किनारा, मी पहिल्यांदा दिग्दर्शकांना विचारेल की काय इन्स्पिरेशन होतं की तुम्ही असा सिनेमा घेऊन आलात? आणि अजून प्रश्न आहेत पण सुरुवात यापासून करते. इंस्पिरेशन इज द फैमिली. अभी के जो टाइम है, जो फास्ट फैमिली पे, सो कैसे कॉप अप कर रहे, कुछ प्रॉब्लम है तो दैट्स अ स्टोरी. ओके, सो माझ्या माहितीप्रमाणे हा तुमचा पहिला मराठी सिनेमा आहे. सो मराठीत आपण एक सिनेमा करावं आणि या सगळ्या स्टारकास्टला घेऊन त्यामागे काय कारण होतं? सो एज ए साउथ इंडियन मुझे वही फील हुआ. 30 साल से मैं यहाँ पे हूँ, सो इट इज माई वर्क प्लेस. सो दूसरा ऑप्शन नहीं मेरे पास कुछ काम करने के लिए. दिस इज द फर्स्ट ऑप्शन. दैट्स व्हाई. And why did you cast us? मी येते त्या प्रश्नाकडे येते मी नंतर. नहीं चाहिए थे इंटरव्यू में मजबूरी से क्या किया. ये नहीं हुआ, ऐसा हुआ. बरं, काय आहे तू माझा किनारात? तुम्हा सगळ्यांकडनं मला ऐकायला आवडेल. सो सगळ्यात आधी क्रिस्टस सर म्हणाले ते अगदी बरोबर की एक फॅमिली फिल्म आहे आणि अगदी कोर शहरातलं एक न्यूक्लिअर फॅमिली जसं आपण म्हणतो, जिकडे आई वडील लांब राहतात आणि मुलं आजकाल वेगळे राहतात, आणि अशा एका छोट्या कुटुंबाची ही गोष्ट आहे, तिघांची गोष्ट आहे. ते तसे का राहतात हे सगळं आपल्याला फिल्ममध्ये बघायला मिळतं. नाती सगळीच उलगडत जातात, पण विशेष करून वडिलांचं नातं खूप उलगडत जातं. आणि वडिलांचं आणि मुलाचं नातं सुद्धा, कारण की ओव्हरऑल ट्रेलर मध्ये वडिलांचं आणि मुलीचं नातं नक्कीच दिसतंय, पण हा आत्ता झालेला वडील हा पण कधीतरी एक मुलगा होता. आणि कुठेतरी आपण जे म्हणतो की बाप झाल्यावर तुला कळेल, तर ते कुठेतरी आहे की त्याला सुद्धा त्याचे वडील एका अर्थाने कळायला लागतात या अख्खी ही त्याची धडपड चालू असताना. अतिशय तरुण एका कपलची गोष्ट आहे. जसं अगदीच म्हणजे आजकाल बऱ्याच वेळेला आपण फॅमिली प्लॅनिंग करतो, विचार करून की आता आपलं आयुष्य आपण थोडं एन्जॉय केलंय, आता आपण फॅमिली ग्रो करण्याचा विचार करूया. तर ते न होता असे पण कपल्स असतात की अनप्लॅन्ड अचानक लाईफ आपल्याला सरप्राईजेस देते. तसं या दोघांच्या आयुष्यात हे गोड सरप्राईज येतं. आणि जे एकंदरीत त्याला कळत नसतं, वडील तर झालोय पण मला आधी एक चांगला नवरा व्हायचं होतं आणि आम्हाला आमचा वेळ हवा होता, त्यात अचानक एक वेगळी रिस्पॉन्सिबिलिटी आली आहे. आणि जर ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे तर ती रिस्पॉन्सिबिलिटी मी फुलफिल करायला पाहिजे, मी कुठे कमी पडायला नको.
तर त्यामुळे तो सगळे रिस्पॉन्सिबिलिटीज एक एक करत चाललाय. कर्तव्य म्हणून सगळ्या गोष्टी करतोय, पण वडील होणं म्हणजे नुसतंच कर्तव्य करणं नाही, तर त्याच्या पलीकडे सुद्धा बऱ्याच गोष्टी असतात. आणि हे रिअलायझेशन त्याची बायको त्याला सातत्याने करून देत असते, पण तरी आयुष्यात अशा एक एक घटना घडतात की त्याला ऑटोमॅटिकली एक एक उमजत जातं. त्याच्या मुलीमुळे सुद्धा त्याला बऱ्याच गोष्टी कळायला लागतात. आणि एकंदरीत तो वडिलांचा आणि मुलीचा हा नात्याचा प्रवास आहे. आणि किनारा अशाच आहे, कारण का या किनाऱ्यावर जसं आपण एकंदरीत गोष्टीला एक कुठेतरी आपल्या आयुष्याला एक किनारा सापडल्यानंतर एक जो सॅटिस्फॅक्शन असतो, तसंच यात आपापली सगळी ही पात्र आपापला किनारा शोधतात. तर त्यामुळे एक आई जशी असते, आई समुद्रासारखी खूप प्रेम करणारी असते, पण तसंच वडील शांत एक किनारा कधी कधी असतात की त्या समुद्राला पण आपलंसं हे पण, आणि ते तिथेच. त्यामुळे एक या तिघांचं रिलेशन त्या समुद्राशी आणि त्या किनाऱ्याशी खूप निगडीत आहे. तर म्हणून तू माझा किनारा. आणि विशेष करून क्रिस्टस सरांबद्दल जे त्यांनी सुरुवातीला सांगितलं, ते नक्कीच हिंदीमध्ये बोलतात, पण तू प्रश्न काही विचार आणि ते त्यांना लगेचच कळतात. कारण ते केरळचे जरी असले तरी महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून राहतायत आणि कर्मभूमी आपली, कारण की मी त्यांना हा प्रश्न विचारला की तुम्हाला मराठी चित्रपटच का करायचं, मग तुम्ही दुसऱ्या भाषेमध्ये किंवा असं का नाही विचार केला, तर ते म्हणले की ही कर्मभूमी असताना सुरुवात मला इकडनंच करायची आहे. आणि जिकडे या राज्याने आम्हाला इतकं दिलेलं आहे, तर त्या राज्याला सुद्धा, म्हणजे नॉट ओन्ली क्रिस्टस सर, आमचे प्रोड्युसर्स सुद्धा, बरीचशी टीम ही मल्याळम टीम आहे, केरळमधले आहेत. आमचे प्रोड्युसर्स असो, आमचे डीओपी असो, सगळेजण, हाफ ऑफ द टीम सगळे केरळचे आहेत. तर त्यामुळे ते एक सांगड खूप चांगली आली आहे, कल्चरची सुद्धा, एक्सपिरियन्सेसची सुद्धा, आणि एक सिम्प्लिसिटी सुद्धा आहे. आज तुम्ही ट्रेलर बघाल आणि फिल्म बघाल तर त्याच्यात एक साधेपणा आहे, आणि तितकीच साधी गोष्ट आहे. मी उगाच की खूप काहीतरी वेगळं आहे, पहिला एक अटेम्प्ट आहे, असं अजिबात नाहीये. एक खूप गोड, साधी, सुंदर गोष्ट आहे, आणि ती खूप चांगल्या पद्धतीने मांडण्याचा आम्ही सगळ्यांनीच प्रयत्न केलेला आहे. पण विशेष करून त्यांचं कौतुक की हा थॉट येणं की असं करत असताना की मराठी चित्रपटाकडून सुरुवात करायची, आणि तो चांगल्या पद्धतीने कायम प्रयत्न केला जातो. म्हणजे एक जस्ट चला न करूया आपल्या इकडे एखादी फिल्म करू, हा कुठेच त्यांचा उद्देश नाहीये. ती धडपड अजूनही चालू आहे, आणि त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. नक्कीच. केतकी, मी तुझ्याकडे येईल. सो तुझ्यासाठी तू माझा किनारा काय आहे आणि तू सिनेमाशी कशी जोडली गेलीस? मला क्रिस्टस सर आणि सदानंद म्हणून एक EP आहे, त्यांनी कॉल केला होता. त्यांच्यासोबत मी ऑलरेडी काम केलं होतं. सो ते म्हणे की एक मल्याळी डिरेक्टर आहेत आणि ते एक फिल्म करणार आहेत, आणि त्यांनी तुझं काम बघितलं आहे मल्याळममधलं, तर त्यांना तुला भेटायचं आहे आणि स्टोरी सांगायची आहे. सो आम्ही भेटलो, त्यांनी स्टोरी सांगितली, आणि मला असं वाटलं की म्हणजे जनरली आपण ॲज अन ॲक्टर असं खूप काहीतरी क्लिष्ट शोधायचा प्रयत्न करत असतो कधी कधी, की नाही मला काहीतरी चॅलेंजिंग हवं आहे, मला काहीतरी असं ॲक्शन फिल्म किंवा काहीतरी स्पिरिच्युअल, असं मायथॉलॉजिकल. पण मला जेव्हा ही स्टोरी ऐकली तेव्हा मला असं झालं की इट इज सो रिलेटेबल. म्हणजे ही आत्ताची गोष्ट आहे जी आम्ही ॲक्च्युली यंगस्टर्स जगतोय. म्हणजे मेकिंग डिसिजन ऑन एनिथिंग, म्हणजे मॅरेज म्हण, हॅव्हिंग किड्स म्हण, घरापासून दूर राहायचं की नाही म्हण, किंवा करिअरविषयी म्हण. सो एव्हरीथिंग इज सिम्पली पुट इन दिस फिल्म. सो मला असं वाटलं की ही फिल्म करताना मजा येईल, कारण हे तर आपण जगतो पण आहे डे टू डे लाईफमध्ये. सो दॅट वॉज वन थिंग. आणि सेकंडली असं झालं की मी असा आईचा रोल आधी केला नव्हता. बट द गुड पार्ट अबाउट द फिल्म इज की दे आर ऑल्सो न्यू पेरेंट्स. आय मीन दे आर नॉट ऑल्सो एक्सपिरियन्स्ड इन ब्रिंगिंग अ चाइल्ड इन द वर्ल्ड, आणि त्यांना काहीच माहिती नाही आहे. सो मला असं वाटलं की ते साकारणं सोपं जाऊ शकतं, किंवा ते खूप एक्सपेरिमेंटल असू शकतं, कारण इट्स ऑल न्यू फॉर मी ऑल्सो ॲज अ केतकी, ॲज अन ॲक्टर. सो इट वॉज नाईस एक्सपिरियन्स, फन. आणि बिकॉज ऑफ के ऑल्सो, कारण मला असं झालेलं की एक छोटी मुलगी असणार आहे आपल्यासोबत, आणि वी डोंट नो की तिला कसं ट्रीट करायचं, कसं हँडल करायचं. पण ती ऑलरेडी प्रिपेअर्ड आलेली आहे सेटवर. तिला तिचे डायलॉग्स पाठ आहेत, तिला तिचे इमोशन्स माहिती आहेत, तर ती अशी समजून उमजून काम करणारी असते. त्यामुळे असं नाही की सेटवर जाऊन तुम्हाला असं लहान मुलाचं असं पॅम्परिंग कंटिन्युअस करत राहायला लागतं. शी इज लाईक कमिंग ऑन द स्टेज, लाईक कमिंग ऑन सेट आणि डिलिव्हरिंग हर जॉब आणि गोईंग इन द व्हॅनिटी. सो अशी ती आहे. त्यामुळे मला असं ते काम करताना पण खूप सोपं गेलं. म्हणजे इट वॉज नॉट लाईक की काहीतरी आपण प्रेशरच्या अंडर काम करतो. इट वॉज जस्ट लाईक फन. आम्ही एकमेकांशी अशा मस्ती करत करत ते सीन्स पार पाडले.
सो अँड दॅट वॉज अ नाईस एक्सपिरियन्स. सो केया, तुझ्याकडे कधी आला सिनेमा आणि तुला कधी कळलं आपल्याला एका मोठ्या सिनेमात काम करायचंय? आईनीच सांगितलं मला. सो मग तुला कसं वाटलं सिनेमात काम करून आणि तुझं कॅरेक्टर काय काय सांगशील तू? माझं कॅरेक्टर आहे आणि मला हा पिक्चर खूप चांगला वाटला. अच्छा, ओके. आणि मग तू किती तास शूट करायचीस रोज आणि काय मजा मस्ती असायची सेटवर? मी जितक्या वेळ त्यांनी सांगितलं तितक्या वेळ करायची. जो कधी कधी ती आमच्यापेक्षा जास्त पण वेळ काम करायची आणि मोस्टली सगळ्या सीन्समध्ये ती आहे. पण असं मी कधीच नाही की यायला बघितलं की आता मला कंटाळा आला किंवा आता मी म्हणजे मला बोर होतंय है ना. तू दरवेळेस मस्त करून गेलीस ग. मग शूटच्या वेळी तुला रील्स करायला वेळ मिळायचा? नाही, मी तेव्हा रील्स नाही केले तेव्हा एकही रील नाही केलं. ओके. सो आता कॅरेक्टर्स विषयी तुम्ही थोडंफार सांगितलं, पण जसं तुम्ही आता म्हणालात की ही लव्ह स्टोरी नॉर्मल लव्ह स्टोरी नाहीये, की आता खूप विचार केला जातो की पॅरेंट्स बनायचे नाही बनायचे. सो अशा प्रकारची लव्ह स्टोरी करताना म्हणजे ॲज अ तुझी इमेज सुद्धा चॉकलेट बॉयची आहे आणि तू जशी म्हणालीस की पहिल्यांदा ॲज अ पॅरेंटचा रोल करत आहात. सो तेव्हा काय वाटलं की आपण करावं असा रोल की फक्त हिरो हिरोईनच्या रोलमध्येच आपण राहिलं पाहिजे? गोष्टच एकंदरीत ऐकल्यानंतर एक असं झालं, आता मला ती भीती नाही वाटत आहे ऑनेस्टली स्पीकिंग की आपण आता मग वडिलांचे रोल करू शकतो का किंवा काय. कारण काय हो, आणि आपण दिसतो एक मला माहिती आहे म्हणजे ज्या जनरेशनचा मी आहे किंवा आजकाल माझे मित्र असो, माझी लहान भावंड असो, ते सुद्धा आई वडील झालेले आहेत. सो आणि बरेच जण यंग पेरेंट्स सुद्धा आहेत. तर त्यामुळे त्या ज्या स्टोरीची ज्या ह्यानी गरज आहे त्यासाठी आपल्याला रिलेट होतंय, हे कॅरेक्टर आपण प्ले करू शकतो, हे होतंच. याआधी खूप वेगवेगळ्या भूमिका केल्यात, ऐतिहासिक केलेल्या आहेत. तर त्यामुळे कोणत्याही एखाद्या व्यक्तिरेखेची छापच पडेल. म्हणजे जसं दामोदर चापेकर असो, छत्रपती शिवाजी महाराज असो, हॅमलेट मधली एक निगेटिव्ह भूमिका असो, हे कायमच मी एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न केलाय. तर त्यामुळे त्यांनी ती भीती नाही कधी वाटली की त्यामुळे आता मग असेच रोल्स काही येतील किंवा आपण यातच अडकू. आणि इव्हन आज बाकी पण फिल्म्स अजून येत आहेत की तो चॉकलेट बॉय पण बघायला मिळेल आणि नेक्स्ट मोमेंट मच्युअर्ड हे पण बघायला मिळेल. म्हणजे मागच्याच वर्षी जे 2 चित्रपट सारखं मी त्यांची नावं घेतो आणि खूप दिलंय त्या दोन्ही चित्रपटांनी मला, आणि मी कायम म्हणजे ऋणी राहीन या दोन्ही चित्रपटांचे. जुनं फर्निचर आणि घरात गणपती दोन्ही सायमल्टेनियसली रिलीज झाले, ज्याच्यात जुनं फर्निचरमध्ये एक IAS ऑफिसर आणि मिशीवाला आणि थोडं ते एज आणि हे दिसेल. ऍट द सेम टाइम लगेच चॉकलेट बॉय तुमचं अशा आणि केतन परत दिसलाच घरात गणपतीमध्ये. सो तो शिफ्ट येतोय आणि मला माहिती आहे आता त्या एज मध्ये की मी पटकन ते शिफ्ट करू शकतोय. म्हणजे विथ मेकअप म्हणा, विथ हेअर, की आहे हेअरलाईन हळूहळू मागे जायला लागली आहे. ती जसं मच्युअर्ड दिसायचं तसे हे केस मागे घेतले की मच्युअर्ड दिसतो. याच फिल्ममध्ये जसं यंग एक हे दाखवायचं आहे, दाढी काढली, केस कपाळ घेतले की आपण यंग दिसतो. तर त्यामुळे तो शिफ्ट आवडतोय मला आणि ॲज अन ऍक्टर ते जमलं पाहिजे. त्यातून खूप शिकायला मिळतं असे वेगवेगळे रोल्स करत असताना. आणि नशीबवान सुद्धा वाटतो बऱ्याच वेळेला ॲज अन ऍक्टर, गोष्टी ज्या तुमच्या आयुष्यात झालेल्या नाहीयेत त्या तुम्हाला आधी जगायला मिळतात. मी अजून बाप झालेलो नाहीये, पण या चित्रपटाच्या मुळे मला एका बापाची भूमिका जगायला मिळाली. तर एका अर्थाने नशीबवानच आहे मी. काही महिने का असो शूट चालू असताना, तर अशा वेगवेगळ्या भूमिका जगायला मिळतात आणि त्या मला सातत्याने करत राहायला आवडतात. तर त्यामुळे चांगली गोष्ट आहे, खूप गोड गोष्ट आहे. आणि त्यातून या पिल्लू बरोबर काम करून तर इतकी मजा आली. त्यातून माझ्या सगळ्या भाच्या आणि भाचे असो, पुतणे असो, ह्या सगळ्यांबरोबरचा खूप चांगला बॉन्ड आहे. लहान मुलांबरोबर खूप कम्फर्ट आहे आणि त्यामुळे ते कुठेच नव्हतं की अरे लहान मुलांना कसं आपण हे इकडे ट्रीट करणार आहोत किंवा कशीही हा बॉन्ड कसा दिसेल. तर ते खूपच व्यवस्थित अगदी इजनी झालं. आणि त्यातून एक लक्षात आलं की या अतिशय प्रोफेशनल ऍक्ट्रेस आहे, एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. म्हणजे आपल्याला ती रील्समुळे वगैरे माहिती आहे, पण त्याच्यातल्या कॅरेक्टर शिफ्टमुळे ती कळतेच. पण ती तेवढीच खूप प्रामाणिक आहे तिच्या कामाबद्दल. म्हणजे मी जेन्युइनली सांगेन की अख्ख्या सेटवरती जर एक उत्कृष्ट अभिनेत्री कोणी असेल की जिला तिचं काम अगदी चोख व्यवस्थित माहिती होतं तर ती आहे. नक्कीच त्याच्या आईवडिलांचं श्रेय, कारण ते तिला त्याप्रमाणे ब्रीफ करणं, काय सीन्स असणार आहेत, काय गोष्टी तू करू शकते, कुठे पाठांतर पाहिजे, हे सगळं तिची आई करून घेत होती. आणि ते तिला कळायचं. म्हणजे जे स्पून फिडिंग युजली केलं जातं लहान मुलांना की आता इकडे तू तिकडनं असं चालत ये, मग तू ते हे कर ते कर, हे तिला सांगायला लागायचं. म्हणजे जरी साधं चालणं असेल, तुम्ही म्हणाला चालायचंय
तर चालायचंय. पण तुम्ही जर ब्रीफ दिलं की त्याच्या आधी ना असं असं झालंय आणि म्हणून मग ती अशी अशी चालते, तिची लगेच ती चाल बदलते की कधी टोजवरती चालायचंय की कधी मग ओके हळूहळू दबक्या पावल्याने चालायचं, हे तिला सांगावं पण लागणार नाही. तिला ऍक्च्युअल इमोशन्स कळतात आणि एवढ्या लहान वयात हे कळणं हे खूपच छान आहे. आणि त्या मॅच्युरिटीने काम करते. म्हणजे आज ती इंटरव्ह्यूज असो किंवा हे सगळं ह्याच्यात थोडी लाजरी बुजरी वाटते, पण तेवढंच तो कामाच्या बाबतीत असेल, एखादं कॅरेक्टर प्ले करायचंय, ते सगळे इनहिबिशन्स असतात. मग तो परत कट झाल्यानंतर ती परत तिच्या कॅरेक्टरमध्ये येते. तर हा स्विच ऑफ तिला खूप चांगलं जमतो. आणि थ्रूआउट सेटवरती सगळ्यांबरोबर इतकं छान, कोणाचाच तिला त्रास नाही. म्हणजे तीच स्वतः सगळ्यांना, आपल्याला उलट काळजी. मी थोडासा माझ्या भाचींबद्दल खूप प्रोटेक्टिव्ह आहे की कोण पटकन उचलून घेतंय, कोण आजूबाजूला आहे, अशा सगळ्यात. तर मी ऑटोमॅटिकली खूप सेटवरती प्रोटेक्टिव्ह होतो. पण शी हॅड दॅट कम्फर्ट ऑल्सो. ना कोणाला घाबरतीये, सगळ्यांबरोबर मिळून मिसळून वागणं. किंवा कधी क्रँकी झालीये, रडतेच आहे, तर ते नक्कीच व्हॅनमध्ये आईबरोबर होत असणार. पण सेटवरती कधी तिच्यामुळे वेळ लागलाय किंवा कधी नाही तिचा मूड नाहीये, थोडा आपल्याला तिचा सीन नंतर करायचा, आधी आपला करून घेऊ, अजिबात नाही, नेव्हर. आणि हॅट्स ऑफ, ती नक्कीच एक खूप मोठी ऍक्ट्रेस होणार आहे, किंवा ऍक्ट्रेस म्हणण्यापेक्षा ती एक चांगली दिग्दर्शिकाही होईल. तिला इतकी जाण आहे सगळ्या गोष्टींची. त्यामुळे मुद्दाम मी हे सगळे इंटरव्ह्यू मध्ये बोलतोय, कारण की काही एक वर्षांनी जेव्हा ही क्लिप येईल, जेव्हा हे पिल्लू खूप मोठी एक अभिनेत्री झाली असेल, तेव्हा हे नक्कीच वापरलं जाईल. आणि ॲट द सेम टाइम मला वाटतं तेव्हा सुद्धा मला बाबा प्ले करायला आवडेल तिचा. जसं रीमा लागू आणि सलमान खान यांची एक जोडी आपल्याला आईची आणि मुलाची जोडी म्हणून हिट होती, तशी वडिलांची आणि मुलीची ही जोडी ग्रो जशी होत जाईल, ही जशी मोठी होत जाईल, तसं मीही एज होत जाणार आणि मला आवडेल तिचं बाबा प्ले करायला. सो तुला आवडेल ना पिल्लू? आणि तुझा सगळ्यात आवडता ऍक्टर कोण? ऍक्टर ॲज इन सेट वरती सगळ्यात आवडतं कोण? हे बघा माझ्याकडे काय. आता घे डायरीज तुझ्या तिच्याकडनंच. हे मी तिला ब्लॅकमेल करायला माझ्याकडे ठेवलेलं आहे, तरी ऐकत नाहीये. आता मीच घेऊन जाणार घरी. बरं केया, तुझं आता इतकं कौतुक केले, तुला काय म्हणायचं यावर? थँक्यू. मी आहेच तशी. सो केतकी, तू मराठी, साऊथ आणि हिंदी तिन्ही भाषांमध्ये काम केलंयस. सो आता पुन्हा एकदा तू मराठीत आलीयस, आणि काय तुला डिफरन्स जाणवतं वेगवेगळ्या ठिकाणी काम करताना, आणि मराठी विषयी तुला काय वाटतं? मला असं वाटतं की कुठलीही इंडस्ट्री असो, ॲक्च्युली मराठी, मल्याळम, तेलुगू, एव्हरीवन वॉन्ट्स टू क्रिएट समथिंग मिनिंगफुल. आणि तोच डिफरन्स आहे की प्रत्येक डिरेक्टर इज युनिक, प्रत्येक रायटर इज युनिक, एव्हरीवन वॉन्ट्स टू टेल अ डिफरंट स्टोरी. आणि त्यांच्या जिओग्राफिकल सोशल बॅकग्राऊंडनुसार, जसे ते वाढले आहेत, लहानाचे मोठे झाले आहेत, त्यानुसार त्यांची ती स्टोरी आपल्याला दिसते. मग आता सर जरी केरळमध्ये राहिले असतील, तरी मला असं वाटतं आमच्या या स्पेसिफिक स्टोरीविषयी की असा हा खूप एकदम आउट ऑफ द बॉक्स विषय नाही आहे. हे खूप बेसिक ह्युमन इमोशन्स आहेत आणि त्याच्याविषयीची स्टोरी आहे. सो इवन इफ यू सी मल्याळम सिनेमा, तर त्याच्यामध्ये असे म्हणजे ऑफकोर्स देर आर एंटरटेनिंग फिल्म्स आणि कधी कधी चांगल्या थ्रिलर्स पण आहेत, पण ॲट द सेम टाइम त्यांचा मेन जो आहे तो ते कोअर शोधतात त्या स्टोरीचं, की काय एक्झॅक्टली आपल्याला काय सांगायचं आहे, आणि त्यानुसार ते कॅरेक्टर्स बांधले जातात, आणि कॅरेक्टर्स आर मोर इम्पॉर्टंट दॅन द स्टोरी, असं पण मला वाटतं. तर म्हणजे वेगवेगळ्या इंडस्ट्रीत काम करताना असं ऑफकोर्स देर इज अ कल्चरल जिओग्राफिकल डिफरन्स, आणि खूप चांगलं वेगवेगळं फूड खायला मिळतं वगैरे वगैरे, दॅट इज देअर. पण ॲट द सेम टाइम मला असं वाटतं की प्रत्येक माणूस हा युनिक आहे, बी इट मराठी, हिंदी, तेलुगू, मल्याळम, आणि ते कशी त्यांची स्टोरी सांगायचा प्रयत्न करतात. दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग फॉर मी. पीपल आर इंटरेस्टिंग. सो पुन्हा एकदा डिरेक्टर तुमच्याकडे येते मी, की आता मेन जो प्रश्न होता सुरुवातीला, की कास्टिंग, की या रोलसाठी या तिघांचंच, हे 3 महत्वाचे कॅरेक्टर्स आहेत, सो यांचं कास्टिंग का करावं असं वाटलं? डिफिकल्ट क्वेश्चन है एक्चुअली. देखो मत नहीं, जो स्टोरी पे मुझे एक प्रॉपर एक फादर, डॉटर एंड उसका वाइफ जो भी है, सो वो एक प्लान थे मेरे पास, पर मुझे टिपिकल नहीं चाहिए था. एक तो बात है, टिपिकल फेसेस, टिपिकल थोड़ा फ्रेश फेस होना चाहिए. तो मैंने ढूंढ रहा था वहाँ पे ऐसा कौन मिलेगा. सो वैसे एक्चुअली मैंने गरत गरामती देखने के बाद मुझे थोड़ा रियलाइज हुआ जैसा फिगर. बट भूषण का एक मेन थिंग है, ये फिल्म पे 3 शेड्स है. तो 3 शेड्स
18 days में कंप्लीट करना इट्स अ डिफिकल्ट पार्ट है. सो मे बी सो एक्चुअली मैं सोचा भी नहीं तक क्योंकि वो कैसे होगा करके, बट इतना सिंपली खत्म हो गया. सो पूछो मत, हैट्स ऑफ दैट. एंड केतकी का एक्चुअली फर्स्ट केतकी का फोटो मेरे पास आया. सो वहाँ पे ऑलरेडी मेंशन थे शी डन ऑलमोस्ट 4 फिल्म्स मलयालम. सो क्योंकि मुझे थोड़ा इंटरेस्ट आया, क्योंकि एज ए मलयाली ईजी हो जाएगा मुझे थोड़ा कम्युनिकेट करना, तो इसके लिए प्रॉब्लम नहीं था. सबसे डिफिकल्ट पार्ट या किया का था. हम लोग स्टार्टिंग किया एक नॉर्मल एक लड़की से, बट वहाँ पे हमको मालूम पड़ा ये तो 18 डेज का शूट ऑलमोस्ट 40 डेज चला जाएगा. बट ये आने के बाद ऐसा डिफरेंट काम किया पूछो मत. सो ऑलरेडी भूषण ने बताया, बट ऐसा एक कलाकार मुझे नहीं पता मिलेगा कि नहीं. सो बहुत डिफरेंट है, बहुत डिफरेंट. इरिटेशन होता है कभी कभी, और अंदर से बुलाया आता है, हाँ किया रेडी, स्ट्रेट वे जाएगा. वहाँ पे जो इमोशन है, जो इमोशन पे वो फेस. तिचे रील्स पाहिले होते कधी कास्टिंगच्या आधी? नहीं है ना. मैंने तो देखे थे क्या के. हाँ मैंने नहीं देखा actually. नहीं. मुझे पता मग नहीं. तुझं एखादं आवडलेलं रील फार आवडलं होतं? म्हणजे मला ऍक्च्युली जेव्हा त्यांनी सांगितलं होतं की एक छोटी मुलगी आहे, तेव्हा मला सगळ्यात पहिले मला केया डोळ्यासमोर आलेली. पण मला असं वाटलं की आता मी कसं, म्हणजे आपल्याला असं होतं, म्हणजे भूषणचं त्यांनी मला सांगितलं होतं की भूषण इज ऑन बोर्ड, आणि दे वर लुकिंग, आई थिंक दैट टाइम यू वर लुकिंग फॉर अ किड. नो एक्चुअली स्टार्टिंग पे कोई मेरे पास कोई किड्स नहीं थे. एक ईपी ने मुझे बता दे बोली सर एक लड़की है, एक बार आप देख लो. सो फोटो दिखाया, फिर मेरा क्वेश्चन वही था, सो 18 डेज कंप्लीट कर पाएगा कि नहीं. तो बोला अच्छा है, एक बार आप चाहिए तो एक फिल्म में देख लो. मैं बोला आप लोग का अगर अच्छा लगा, मैं कैसे, क्योंकि डिफरेंट मूवमेंट है, डिफरेंट स्टोरी है. सो पहले जो काम किया उसमें नहीं होगा वैसा. सो लोग बोला अच्छा है, हम लोग देखेंगे. सो वैसे मैं कोई भी रील देखा नाही ॲक्च्युली. एका मुलीचा फॅन हा तिचा बाबा असतो जसं, असं मला वाटतं. त्यामुळे ह्याचं मला उत्तर द्यायला. तुला माहितीये कोणतं आवडतं कॅरेक्टर आहे माझं? तुला माहितीये कदाचित. रील पैकी एक कॅरेक्टर माहितीये जे मला आवडतं. पटकन सांग कोणतं. भावी. येस. अरे किया दे ज्या ऍक्सेंट मध्ये ती बोलते. पण मी ऍट कम अक्रॉस रील्स आधी पाहिले होते काही, पण मी बाप माणूस पाहिला होता. म्हणजे तिचं काम रील्स जे ऑटोमॅटिकली मध्ये कधीतरी दिसतात अशा ह्यानी बघायचो, आणि मी म्हणतं चांगलं आहे की, आणि आई वडील करून घेतात अशा ह्यानी ते असतं. तर आय यूज्ड टू ऑलवेज थिंक लाईक दॅट की बरेच वेळेला मुलं असतात, इनबिल्ट सुद्धा येत असतं, पण आई बाबा सांगतात आणि त्याप्रमाणे करतायत म्हणून. बाप माणूस पाहिल्यानंतर सुद्धा चांगलं वाटलं, आणि की अरे गोड आहे एवढंच. पण ती इतकी पॉवरफुल ऍक्ट्रेस आहे ह्याची कल्पना नव्हती. म्हटलं एक किड, मग आपल्याला बोलून गोड गोड बोलून, युजली ऍड्स वगैरे आधी केले होते जेव्हा लहान मुलांबरोबर काम केले, तर जरा आपल्याला जपावं लागतं, हा काळजी घ्यावी लागते म्हणून, असा तो एक आईस ब्रेकिंग करावा लागतो. हे सगळं खूप तयारीने आलो होतो, पण त्याची काहीच गरज पडली नाही. म्हणजे तिला असं किती आहे जिकडे ओपन अप व्हायचं, कुठे कोणाबरोबर बॉन्ड, सगळ्यांशी मिळून मिसळून, पण कामात अगदी चोख, की व्यवस्थित एकदम एक एक सीन तिला व्यवस्थित माहिती आणि ते करत होती. तर त्यामुळे तो बॉन्ड ऑटोमॅटिकली झाला. मला उलट छान वाटतं, आमच्या दोघांचे खूप जास्त एकंदरीत सीन्स आहेत, आणि तो ज्याच्यात सुरुवातीला बॉन्ड न दिसता हळूहळू डेव्हलप व्हायला पाहिजे तो त्याच ह्यानी दिसतोय. वेअरएज ऑफ द सेट मस्त मजा मस्ती अशी चालू होती. आणि तिचं अजिबात फोनवरती स्क्रीन टाइम जे आपल्याला वाटेल आता रील्स म्हणजे तिला लक्ष फार असेल की आपण काय रील बनवायचं आहे, हे अजिबात नाहीये. ती कॅरेक्टर्स ते प्ले करते जे तिची आवड आहे, स्टोरी सांगणं, त्याच्याप्रमाणे कॅरेक्टर्स प्ले करणं. आणि ती मध्ये मध्ये तिचे काही व्हिडिओज असतात जे ती चपट 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 काहीतरी करते बोलते, ती खरी किया आहे, तिच्या झोन मधली किया आहे. आणि खरी तिची आवड म्हणजे हे तिच्या डायरीज, तिचे स्टोरीज स्वतः लिहिणं, ते स्केचेस काढणं. स्वतः डायरी लिहिते. हो, स्टोरीज बेसिकली. आणि त्याप्रमाणे त्यांनी कळतंय की तिचं स्क्रीन टाइम पेक्षा लक्ष नसून त्याच्यात तिचं स्केचेस वरती, आणि दाखवू शकतो का थोडस. आणि हे मी माझ्याकडे, तिने मला स्टोरी वाचायला म्हणून ती दरवेळेला भेटली की देते, तर मला वाटलं हे मी माझ्याकडे घेऊन तिला थोडं ब्लॅकमेल करता येईल की प्लीज इंटरव्ह्यू मध्ये सांग की मी लाडकाय तर मी तुला हे देईन. पण इट्स नॉट वर्किंग. ते तसंही तिला देईन मी. पण खूपच चांगला एक्सपिरियन्स होता किया बरोबर आणि केतकी बरोबर सुद्धा. बाकी कलाकार पण केतकी आणि मी सुद्धा आम्ही काम एकत्र केलं नव्हतं, पण ऑलमोस्ट
10-12 वर्षांची 2013-14 मध्ये आम्ही भेटलो होतो पॉंडिचेरीमध्ये. आदिशक्ती थिएटर म्हणून तिकडे आहे पॉंडिचेरीमध्ये, आणि तिकडे आदिशक्ती थिएटर यांचं स्कोप ऑफ परफॉर्मन्स एनर्जी, सोर्स ऑफ परफॉर्मन्स एनर्जी, स्कोप काय, सोर्स ऑफ परफॉर्मन्स एनर्जी म्हणून वर्कशॉप होता, तो आम्ही केला होता. आणि तेव्हापासूनची ओळख होती. त्यानंतर भेटतोय अनेक वेळेला, मराठी काही चित्रपटाचे कधी स्क्रीनिंग्स असतात तेव्हा भेट झाली आहे, पण काम कधीच केलं नव्हतं. जेव्हा आमची भेट झाली आणि क्रिस्टस म्हणाले की, मी म्हटलं आईच्या रोलसाठी कोण विचार करताय तुम्ही, तर म्हणाले केतकी नारायण. म्हटलं ओ ग्रेट, नाईस, सो वॉज लुकिंग फॉरवर्ड टू इट. ऑन वन हे म्हटलं परफेक्ट कास्टिंग, मजा येणार. तर खूप रिअल आणि रॉ कास्टिंग आहे हे, त्यामुळे खूप खरेपण आहे या एकंदरीतच गोष्टीत. तर त्याचीच मजा वाटली आणि छान वाटलं. आणि तो थ्रू आउट अनुभव काम करतानाचाही चांगला होता. सगळ्यांचे प्रयत्न, धडपड हे आता रिलीज पर्यंत चालू आहेतच, की चांगल्यात चांगला एक चित्रपट, साधा चित्रपट आहे, मी उगाच म्हटलं तसं की हे नाही, कारण साधा गोड चित्रपट लोकांना बघता यावा याच्यासाठी धडपड चालू आहे सगळ्यांचीच. बरं, माझा आता वेगळा प्रश्न आहे. चित्रपटाचं नाव आहे तू माझा किनारा. सो प्रत्येकाच्या आयुष्यात एक तू माझा किनारा असतो, म्हणजे एक सपोर्ट सिस्टीम असते. सो मला ऐकायला आवडेल, तुमच्या आयुष्यातला तू माझा किनारा कोण आहे? आय थिंक आई बाबा. कारण काही झालं म्हणजे मला असं वाटतं की फॅमिली इज अ बिगेस्ट सपोर्ट सिस्टम, कम वॉट मे. म्हणजे तुम्ही त्यांच्या जवळ राहताय, दूर राहताय, तुमचे त्यांचे भांडणं झाले आहेत किंवा तुम्ही त्यांच्याशी चांगलं म्हणजे रिलेशन्स गोइंग व्हेरी गुड, काही असू दे. आय थिंक आपण एक हरुकी मुराकामीचा कोट आहे, तो म्हणतो की नो मॅटर हाऊ फार यू ट्रॅव्हल, यू कॅन नेव्हर गेट अवे फ्रॉम युअर रूट्स. सो आणि दॅट इज इट अबाउट की म्हणजे आपलं आयुष्य पण कितीही कुठेही गेलो, कितीही लोकांना भेटलो, कितीही सक्सेसफुल झालो, तरी ग्राउंडेड आपण कुठे फील करतो आणि काय म्हणतात त्याला, प्रोटेक्टेड आपण कुठे फील करतो, तर कमिंग बॅक टू युअर आई बाबा, पेरेंट्स. सो फॉर मी आय थिंक येस, माय पेरेंट्स. या, पेरेंट्स इज मेन थिंग. की या तुझ्यासाठी कोण आहे सपोर्ट सिस्टीम तुझं? आई. आई, बाबा, हो, दोघं. दोघे. No. Okay. आई वडील आहेतच, पण मला म्हणजे खरं सांगायचं तर मला किनारा हे स्वतः वाटतो खूप जास्त. कारण काय, स्वतः बरोबरचा कनेक्ट खूप महत्वाचा असतो असं मला जेन्युइनली वाटतं. कारण काय, समुद्र आयुष्यासारखं वाटतं, ज्यात आई बाबा आहेत, सगळे आहेत, पण जो एक कायम स्वतःकडे परत जाण्याचा आणि स्वतः बरोबरचा एक कनेक्ट जो कायम लागतो, तो जर स्ट्रॉंग असेल तर आयुष्य खूप सुखदायी वाटतं. आणि ते मी स्वतः एक्सपिरियन्स स्वतःच्या आयुष्यात करतोय, त्याच्यामुळे चांगलं वाटतंय. कारण काय, बाकी कोणीच मला वाटतं कधीच परमनंट नसणार. मित्रपरिवार म्हणा, आपले आई वडील म्हणा, भावंड म्हणा, कोणी नसणार. एकच व्यक्ती जी तुमच्या बरोबर जाणारे, शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यावर असणारे, ते तुमचं ओन सोल आहे. त्यामुळे तो कनेक्ट कधीच जाऊ दिला नाही पाहिजे. त्यामुळे आयुष्यात जेव्हा संकट येतात सगळे मदतीला असतात, पण जेव्हा मला कळतं तो किनाऱ्यापासून दूर चाललोय स्वतः, तेव्हा त्रास व्हायला लागतो. सो वेन यू कम बॅक टू युअर ओन सेल्फ, तेव्हा खऱ्या अर्थाने जाणवतो ओ आय एम देअर बॅक. सो तो किनारा कायम मी कदाचित खूप जास्त स्वतःवरती एक सेल्फ रिलायंट असण्याचे परिणाम असावेत, पण तो आत किनारा आपण स्वतः आहोत आणि त्याच्यामुळे खंबीर कायम आहे. नक्कीच. सो केया, सगळेजण खूप बोललेत, तू एकदम कमी बोललीयस. सो मला तुझ्याकडनं ना तुझाच एक रील किंवा स्किट ऐकायला आवडेल, तुझ्या आवडीचं, तुला जे आठवतंय ते. अहो सासूबाई, मी जरा मैत्रिणींकडे जाऊन येऊ का? सासूबाई म्हणते, अगं किती वेळा सांगितलं तुला, बाहेर जाताना टिकली लावत जा. सुनबाई म्हणते, अहो सासूबाई, जीन्सवर कोण टिकली लावतं? सासूबाई म्हणते, अगं जीन्सवर नाही, कपाळावर ग भवानी, कपाळावर. ओके, आता तुझ्यासाठी शेवटचा प्रश्न. तुझ्या सेटवर सर्वात जास्त लाड कोणी केले आणि जास्त खाऊ कोणी दिला तुला? कोणीच नाही दिलेलं, आईच म्हणणार आहे. ती खाऊ तर आईनेच दिलेला आहे. लाड सगळ्यांनी इक्वल केले कदाचित, का नाही? कोणी केलेलं असतं इक्वल? खरं खरं उत्तर द्या, मला राग नाही वाटणार, कोणाचंही नाही वाटलं. जास्त खोटे नाही. सगळ्यांनीच. नाही, एक सिलेक्ट करायचं पटकन, खरं खरं उत्तर द्यायचं, कोणी चिडणार नाही.
तुला जे मनापासून वाटेल. क्रिस्टस सर, क्रिस्टस सर, तुला अजून आपले Director डीओपी सर कोण? क्रिस्टस सर. Oh, direct. सो थँक्यू सो मच. आणि सिनेमा 31 तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, सो प्रेक्षकांना काय आवाहन करा? तू काय सांगशील? कधी रिलीज होते आपले चित्रपट? 31 ऑक्टोबरला. सो आपल्याला काय सांगायचं ऑडियन्सना? तू सगळ्या तुझ्या फ्रेंड्सना काय सांगणार? 31 ऑक्टोबरला नक्की घरात नाही थिएटर मध्ये जाऊन बघा. काय? थिएटर मध्ये जाऊनच बघा आमचा पिक्चर, ज्याचं नाव आहे तू माझा किनारा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.